टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत। पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा मिळून 2023 मध्ये गेली होती पाकिस्तानच्या दौऱ्यावर। भारताकडून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा। उरी, पुलवामा, पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। गृहमंत्री अमित शहांचं मोठं विधान। हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला का कळवलं? ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं किती विमानं गमावली? राहुल गांधींचा सरकारला सवाल। भारताचं कुणाशीही वैर नाही, हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही। ऑपरेशन सिंदूरबाबत सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान। भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझर आणि दाऊद इब्राहिम, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत देणार पाकिस्तानला। भारताने हल्ला केल्याची पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली। हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर भारतानेच पाकचे एअरबेस नष्ट केल्याचं पाक पंतप्रधानांकडून अखेर मान्य। ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचं मोठं पाऊल। सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन मांडणार भारताची भूमिका। भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा। भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते युद्ध मीच थांबवलं। युद्ध थांबवण्यात मिळालेलं हे माझं मोठं यश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं प्रकाशन। कार्यक्रमाला शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची उपस्थिती। तर पाकिस्तानऐवजी नरकात राहणं पसंत करेन, जावेद अख्तरांचाही टोला। उद्धव ठाकरेंचं जहाज डुबायला लागले, त्यांनी चिंता करावी। ओव्हरलोड जहाजाच्या मुद्द्यावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। परळीत शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा नवा व्हिडिओ समोर। समाधान मुंडे टोळीकडून शिवराजला अमानुष मारहाण, तर आरोपींवर मकोका लावण्याचा अजित पवारांचा इशारा।